हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण स्वाध्याय क्रमांक 3.1 पाहणार आहोत. याच्यातला पहिला प्रश्न आहे, 6 आणि 8 या संख्येच्या वर्गाच्या बेरजेचे वर्गमूळ पुढीलपैकी कोणते? म्हणजे आपल्याला काय करायचं, इथे 6 चा वर्ग करायचा आणि 8 चा वर्ग करायचा, म्हणजे संख्याच्या वर्गाच्या बेरजेचे. ह्या दोन्ही संख्याच्या वर्ग केलेत आपण, वर्ग करायच्या, त्याची बेरीज करायची आणि वर्गमूळ काढायचं. ठीक आहे. पहा, त्याच्या आधी आपण समजून घेऊ वर्ग आणि वर्गमूळ काय राहते. वर्ग म्हणजे काय राहते, 1 चा वर्ग कसा राहते, 1 गुणिले 1 काय येणार, 1 गुणिले 1 एकच येते. 2 चा वर्ग किती येते, 2 चा वर्ग म्हणजे 2 च्या डोक्यावर 2, म्हणजे 2 2 वेळेस लिहायचे. 2 चा वर्ग 4. 3 चा वर्ग किती येणार, त्याचप्रमाणे 3 गुणिले 3, 3 गुणिले 3 किती येतात, 9. 4 गुणिले 4, 4 चा वर्ग 4 गुणिले 4 किती येणार, 16. म्हणजे ह्याप्रमाणे आपल्याला वर्ग करायचे असतात. 5 चा वर्ग येणार आपल्याला 5 गुणिले 5 25. आता वर्गमूळ ही संख्या संज्ञा काय आहे. आता बघा, जर आपण 5 चा वर्गमूळ जर पाहिला, आपण 5 चा वर्गमूळ काय येणार, तर 25 चा वर्गमूळ काय असणार, 5. उलट असते, हे वर्ग आहेत आणि हे वर्गमूळ आहे. 16 चं वर्गमूळ किती आहे तर म्हणलं तर आपल्याला उत्तर द्यावं लागेल 4. 9 चं वर्गमूळ विचारलं तर आपल्याला उत्तर द्यावं लागेल 3. ठीक आहे. मग इथे वर्ग पण करायचा आणि वर्गमूळ पण करायचं. मग काय करायचं आपल्याला, इथं 6 आणि 8 चा वर्ग करायचा, 6 चा वर्ग आणि 8 चा वर्ग ह्या दोघांची बेरीज करायची, म्हणजे 8 चा वर्ग. 6 चा वर्ग येते आपल्याला 36 येते, 8 चा वर्ग येते 64. आता ह्या दोघांची वर्ग केले आपण, संख्याच्या वर्गाच्या बेरजेचे. आता ह्या संख्येचे वर्ग केलेत, आता याची बेरीज जर पाहिली तर याची 100. ठीक आहे, 100. आणि 100 हा कशाचा वर्ग आहे, आता आपल्याला वर्ग पाठच करून ठेवायचे 30 पर्यंत, जे की तुम्ही शाळेतून तुम्हाला सांगितलंच असेल 30 पर्यंत वर्ग कोणते आहेत. आणि हा 100 जर वर्ग म्हणला तर 100 कशाचा वर्ग आहे, 100 हे 10 चा वर्ग आहे. काय 100, 10 चा वर्ग काय येणार, 10 गुणिले 10 आहे की नाही, 10 गुणिले 10 100. आणि 100 चं वर्गमूळ काय असणार आहे, 100 चं वर्गमूळ 10 असणार. 10 चा वर्ग म्हणला तर 100 येईल आणि 100 चं वर्गमूळ येईल 10. मग इथं उत्तर आपलं असणार पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असणार आहे. त्याच्यामुळे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. दुसरा प्रश्न आहे, 12 व 15 यांचे साधारण अवयव आहे. पहा, साधारण अवयव जर आपण पर्यायपैकी पाहिलं तर आपल्याला उत्तर सोपं जाईल, लवकर येईल, कारण आपल्याला परीक्षेमध्ये वेळ कमी असतो. आता साधारण अवयव कसे ओळखायचे ते पहा. म्हणजे ह्या दोन्ही संख्येला म्हणजे भाग जायला पाहिजे, अशा संख्या की ज्यात याला पण भाग जाईल, याला पण भाग जाईल, अशा संख्या पाहिजे. आपण इकडून पाहू, उलटून पाहू, कारण हे उत्तर आहे त्याच्यामुळे मी उलटून सांगतो. 1 न भाग जातो का दोन्ही संख्येला, हो 1 न दोन्ही संख्येला भाग जातो. पण 15 ला भाग जातो का 2 न, नाही, कारण दोन्ही समसंख्या नाहीये, 2 न भाग जाणाऱ्या संख्या पाहिजे. ठीक आहे, तर 15 ला 2 न भाग जात नाही, पूर्णपणे भाग जायला पाहिजे. त्याच्यानंतर 12 ला 1 न जातो का, हो जातो. 12 ला 12 न जातो का, हो. 15 ला 1 न जातो का, हो. 15 ला 12 न भाग जातो का, नाही. मग ही पण उत्तर असू शकत नाही, म्हणजे दोन्ही संख्येला आपल्याला भाग जायला पाहिजे, अशा संख्या पाहायच्या सर्वसाधारण अवयव. मी सर्वसाधारण अवयव काढून पण दाखवतो नंतर पुन्हा. 15 ना पहा, 12 ला 1 न 3 न जाते पण 15 न जात नाही, त्याच्यामुळे. आणि 12 ला 1 न पण जाते, 3 न पण जाते, 15 ला पण 1 न पण जाते, 3 न पण जाते, म्हणून हे सर्वसाधारण, ह्या दोघांचे पण हे सर्वसाधारण अवयव. आता जर आपल्याला याचं उत्तर करायचंच असेल, 12 ला भाग जाणाऱ्या सगळ्या संख्या काढायच्या. 12 ला 1 न भाग जातो, 12 ला 2 न भाग जातो, 12 ला 3 न भाग जातो, 4 न पण जातो, 6 न जातो आणि 12 ला 12 न जातो. हे 12 चे सर्वसाधारण अवयव आहेत. मूळ अवयव वेगळे राहतात, सर्वसाधारण वेगळे राहतात. 15 ला कशा कशाने भाग जातो, 15 ला 1 न भाग जातो, 2 न जातो का, 15 ला नाही जात, 3 न जातो, त्याच्यानंतर 5 न भाग जातो आणि 15 ने भाग जातो. आता ह्या दोन्ही संख्येला जर पाहिलं आपण, इथं पण 1 आहे, इथं पण 1 आहे, इथं पण 3 आहे आणि इथं पण 3 आहे.
ठीक आहे, बाकी कोणत्या संख्या एकसारख्या दिसत आहेत का तुम्हाला? नाही. म्हणजे 1 आणि 3 न 12 आणि 15 या दोन्हीला पण भाग जातो. ठीक आहे, व्हिडिओ समजत असेल, क्वेश्चन समजत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. आपले येणारे व्हिडिओ पण पाहत जा. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 3. एका संख्येचे वर्गमूळ 13 आहे, तर त्या संख्येची दुप्पट किती होईल? बघा, वर्गमूळ 13 आहे. आता आपल्याला असंच संख्या पाहिजे, म्हणजे आपल्याला काय करायचं, 13चा वर्ग पाहायचा. म्हणजे 13चा वर्ग किती येणार? 13चा पहा, एक मी तुम्हाला सांगितलं 5चा वर्ग म्हणजे काय राहते, 5 गुणिले 5 25. 6चा वर्ग काय असणार, 6 गुणिले 6 36. मग 36चा वर्गमूळ काय असणार, 6. 25चा वर्गमूळ किती असणार, 5. 7चा वर्ग किती असणार, 7 गुणिले 7 49. 8चा वर्ग किती असणार, 8 गुणिले 8 64. 64चं वर्गमूळ म्हणलं तर 8 असते. 49चं वर्गमूळ म्हणलं तर 7 असते. ह्याप्रमाणे मग 13 कोणत्या संख्येचा वर्गमूळ आहे ते आपल्याला माहिती घेण्यासाठी 13 गुणिले 13 करायचं. आता हे 13 गुणिले 13 कसं करू आपण, 13 गुणिले 13, 3 त्रिक 9, हातचा काही नाही आला, 3 एक 3, 3 एक 1 3 1 आणि 1, 169. म्हणजे जर आपण पाहिलं 13 गुणिले 13, 169 हे काय आहे, 13चा वर्ग आहे. आणि 169चा वर्गमूळ जर पाहिलं तर ते येणार 13. म्हणजे एका संख्येचे वर्गमूळ 13 आहे. म्हणजे 13चा वर्ग किती आहे, 169 आहे. आणि 169चा वर्गमूळ काय आहे, 13. मग ती संख्या काय आहे, 169 आहे. तर त्या संख्येची दुप्पट किती होईल? मग आपल्याला 169 उत्तर नाही लिहायचं आहे, तर त्या संख्येची दुप्पट म्हणजे ह्या संख्येची दुप्पट काढायची आपल्याला. 2 न गुणायचं, 18 हातचाला 1, 12 ने 13 हातचाला 1, 2 आणि 1 3. आपलं उत्तर येणार 338. 338 पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला भेटून जाते. तेच आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहू. चौथा प्रश्न आहे, पुढील प्रश्नसंचाचे निरीक्षण करून उत्तर द्या. 2 गुणिले 2 वजा 1 गुणिले 1, म्हणजे इथं 2 गुणिले 1 संख्या आहे आणि इथं 1 गुणिले 1 आहे. मग जर वजाबाकीचं जरी चिन्ह असेल, 2 आणि 1 यांनी बेरीज केली, 2 आणि 1 3 केलेलं आहे. इथं 3 आहेत, वजाबाकीचं चिन्ह इथं 2 आहेत, म्हणजे 3 गुणिले 3 2 गुणिले 2. पण इथं त्यांनी काय केलेली आहे, बेरीज केली, 3 आणि 2 5. पहा, हे सगळं निरीक्षणा आधारित उत्तर करायचं. तुम्ही डायरेक्ट जरी उत्तर केलं याचं 73 गुणिले 73 72 गुणिले 72 तरी उत्तर येऊन जाईल. पण निरीक्षणाद्वारे करायचं म्हणजे निरीक्षणाद्वारेच करायचे असतं. कधी कधी म्हणजे त्यांनी जे पाहतात उत्तर ते आपल्या निरीक्षणाचंच उत्तर पाहतात, पण उत्तर तसं पण सेमच येणार. 73 गुणिले 73 वजा 72 गुणिले 72 याचा गुणाकार करायचा, याचा गुणाकार करायचा, उत्तर भेटून जाईल. पण तुम्हाला कमी टाइम पाहिजे असेल तर निरीक्षण करून व्यवस्थितपणे उत्तर येईल. 4 गुणिले 4, 3 गुणिले 3, 4 गुणिले 4 फक्त 4 लिहिले, 3 गुणिले 3 3 लिहिले, वजाबाकी न करता बेरीज केली. 5 गुणिले 5 पैकी फक्त 5 लिहिले, 4 गुणिले 4 पैकी फक्त 4 लिहिले, वजाबाकी न करता बेरीज केली. तसंच 73 गुणिले 73, 73 गुणिले 73 73 लिहिले, 72 गुणिले 72 72 लिहिले, वजाबाकी न करता बेरीज केली. म्हणजे 73 प्लस 72 या दोघांची बेरीज केली तर उत्तर येते 145, जे की आपल्याला पर्याय क्रमांक सी मध्ये आपल्याला उत्तर भेटून जाईल. पुढचा प्रश्न विचारलेला आहे 5वा. 2,54,016 या संख्येला पुढीलपैकी मूळ अवयवाच्या कोणत्या गटाने पूर्ण भाग जात नाही? आणि जर आपण याचं निरीक्षणच जर केलं, कारण परीक्षेमध्ये आपल्याला खूप कमी टाइम असतो आणि गणित त्याच्यामध्येच थोडे महत्वाचे राहतात, आणि तुम्ही जर कसोट्या जर पाठ केल्या, 2ची कसोटी, 3ची कसोटी आणि 5ची, 11ची, 7ची, तर तुम्हाला उत्तर सहज भेटेल. 2ची कसोटीमध्ये शेवटी 2 आणि समसंख्या पाहिजे. 3ची कसोटी म्हणजे सगळ्यांच्या बेरीज करायची आणि त्याला पहा, 2 प्लस 5 प्लस 4 प्लस 1 प्लस 6 सगळ्यांची हिशोब मी घेतला नाही,
सगळ्यांची बेरीज केली 7, 7 आणि 4 11, 11 आणि 1 12, 12 आणि 6 18. याला जर सगळ्यांच्या बेरीजीला आपल्याला भाग जात असेल 3 तर ह्या संख्येला पण 3 भाग जातो, तर याला पण 3 भाग जातो. आणि 5ची कसोटी काय राहते, ज्या संख्येच्या शेवटी 0 किंवा 5 असतो त्यालाच 5 भाग जातो. पहा 2ची कसोटी ज्याच्या शेवटी 0 2 4 6 8 असतात त्याला 2 भाग जातो. इथे शेवटी 6 आहे त्याच्यामुळे 2 भाग जाणार, 2 भाग जाणार, 3 पण भाग जाणार. इथे 2 3 3 भाग जाणार, इथं 2 2 2 पण भाग जाणार. पण इथं जर पाहिलं म्हणजे हे उत्तर नाही तर आपल्याला नाही पाहिजे. ठीक आहे, नाही पाहिजे, पूर्ण भाग जात नाही, नाही तर याला टिक करसाल उत्तर येईल. ठीक आहे, व्यवस्थित प्रश्न वाचा. पहा या 5ला भाग जाण्यासाठी शेवटी 0 किंवा 5 पाहिजे. ज्या संख्येच्या शेवटी 0 किंवा 5 असतो त्याच संख्येला 5 ने भाग जातो. मग इथं ना 0 आहे ना 5 आहे, म्हणजे याला 5 न भाग जात नाही, म्हणजे ह्या पर्याय क्रमांक डी न ह्या संख्येला भाग जात नाही, म्हणजे 5 न भाग जात नाही आणि पूर्ण भाग जात नाही. या 5 न पूर्ण भाग जात नाही, हा म्हणजे आपलं हे पर्याय क्रमांक डी उत्तर आहे, ना की आपलं ए बी सी. कारण ह्या सगळ्यांनी भाग जातो आणि डी न भाग जात नाही, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक डी उत्तर आहे आपलं. आपला पुढचा प्रश्न आहे, 4 अंकांची लहानात लहान संख्या असेल जेव्हा मूळ संख्येचा गुणाकार म्हणून दाखवण्यात येईल. पहा इथं मूळ संख्यांचा गुणाकार हे खूप महत्वाचं आहे. मूळ संख्यांचा गुणाकार. मग जर तुम्हाला मूळ संख्या माहित असतील, मूळ संख्या काय आहेत, 2 3 5 7 11 13 17 19 23 ह्या मूळ संख्या आहेत. मूळ संख्येला कशानंच भाग जात नाही, एक तर फक्त मूळ संख्येनं जातो किंवा 1 न जातो, त्या मूळ संख्या असतात. आणि मूळ संख्या तुम्हाला माहीतच असते, पाठच करून ठेवायच्या 100 पर्यंत. ठीक आहे, पाठ असल्याशिवाय तुम्हाला कळणारच नाही. मूळ संख्येचा गुणाकार, आता इथं जर पाहिली ही मूळ संख्या आहे का नाही आहे, मूळ संख्येचा गुणाकार हे नसू शकते. इथं 4 आहे की नाही, हे पण मूळ संख्येचा गुणाकार नाही आहे. त्याच्यानंतर इथं 2, इथं 5 आहेत, 5 आहे 5 आहे, 2 2 2, म्हणजे या सगळ्याच मूळ संख्या आहेत, आहे की नाही. मग हे मूळ संख्येचा गुणाकार. ठीक आहे, हे उत्तर असू शकते. अजून आपण पर्याय क्रमांक 4 जर पाहिला तर इथं ही मूळ संख्या आहे, ही मूळ संख्या आहे, ही मूळ संख्या आहे, पण ही मूळ संख्या नाही आहे. इथं ही मूळ संख्या नाही, तर ही मूळ संख्या नाही, आणि इथं मूळ संख्या नाही. मग हे मूळ संख्येचा गुणाकार नाही आहे. फक्त मूळ संख्या जर पाहिल्या इथं ह्या सगळ्या मूळ संख्या आहेत, म्हणून आपलं पर्याय क्रमांक सी हे उत्तर असणार आहे, जे की फक्त ऑब्झर्वेशनच आपलं उत्तर आलं. म्हणजेच परीक्षेमध्ये ऑब्झर्वेशनचे बरेचसे प्रश्न येतात, तुम्ही थोडंसं ऑब्झर्वेशन करून उत्तर केलं तर तुम्हाला ही नवोदयाची परीक्षा बऱ्याचपैकी सोपी जाण्याची शक्यता आहे. आपला पुढचा 7वा प्रश्न आहे, 2100 चा मूळ गुणखंड आहे, म्हणजे प्राईम फॅक्टरायझेशन. मूळ संख्या म्हणजे सगळ्या मूळ संख्याच पाहिजे, म्हणजे अतिशय सोपं आहे. फक्त तुम्हाला काय करायचं, निरीक्षण करायचं. निरीक्षण म्हणजे ऑब्झर्वेशन करायचं. ऑब्झर्वेशन नंतर तुम्हाला ऑटोमॅटिकली उत्तर भेटून जाईल. याचं काहीही करायची गरज नाही, पण तुम्हाला फक्त मूळ संख्या पाठ पाहिजे. ठीक आहे, मूळ संख्या पाठ करायच्या 1 ते 100 पर्यंतच्या. जर तुम्ही पाहिलं इथं पर्याय क्रमांक ए मध्ये ही मूळ संख्या नाही, आपल्याला मूळ गुणखंड पाहिजे, म्हणजे सगळ्यात संख्या मूळ गुणखंड पाहिजे, मूळ संख्या पाहिजे. 15 ही मूळ संख्या नाही, म्हणजे हा पर्यायामध्ये उत्तर असू शकत नाही. 35 ही मूळ संख्या नाही, म्हणून हे पण उत्तर असू शकत नाही. इथे 4 ही मूळ संख्या नाही, त्याच्यामुळे हे पण उत्तर असू शकत नाही. इथे जर पाहिलं पर्याय क्रमांक सी मध्ये 2 2 3 5 5 7 या सगळ्या मूळ संख्या आहेत, म्हणजेच हे आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी. अशा प्रकारे हा आपला सराव संच 3.1 आपला संपलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. आपले येणारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.